नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर। आजच्या कथेत आपण बघणार आहोत माझ्या गावाकडच्या मामाची मुलगी प्रियाला पावसाच्या अंधाऱ्या रात्री कसा सुंदर वेळेचा अनुभव दिला। कथा सुरू करण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला कथेला सुरुवात करूया। माझे नाव अमित आहे, वय वर्ष 23। माझी नुकतीच शहरातल्या एका प्रायव्हेट कंपनीत IT विभागात नोकरी लागली होती। तसं पाहायला गेलं तर आयुष्य अगदी ट्रॅकवर आलं होतं, पण रोजची ती धावपळ, लोकल ट्रेनचा प्रवास, लॅपटॉप समोर 9 तास बसून काम करणं आणि बॉसची कटकट या सगळ्यामुळे मनाला कुठेतरी प्रचंड थकवा आला होता। वीकेंडला काय करावं हे सुचत नव्हतं। प्रत्येक शनिवार रविवार हा घरात पडून राहण्यात किंवा मोबाईल स्क्रोल करण्यातच निघून जायचा। मला खरंच एका शांततेची आणि काहीतरी वेगळं अनुभवायची गरज होती। अशातच एक शनिवार उजाडला। मी सकाळी उशिरा उठलो, चहाचा कप हातात घेतला आणि गॅलरीत जाऊन उभा राहिलो। मनात विचार सुरू होता की आजचा दिवस असाच वाया जाणार। तितक्यात मागून आईचा आवाज आला, अमित, अरे जरा इकडे ये ना, एक विचारत होते। मी चहाचा घोट घेत हॉलमध्ये गेलो आणि विचारलं, हो आई, बोल ना, काय झालं? आईच्या हातात तिचा मोबाईल होता। ती हसत म्हणाली, अरे आता तुझ्या मामाचा फोन आला होता गावावरून। शेतात काहीतरी जमिनीचं आणि पैशांचं मोठं काम निघालंय, तुला जावं लागणार आहे। त्यामुळे मामा आणि मामी दोघेही 2 दिवसांसाठी बाहेर गावी जात आहे। आज रात्री ते तिथेच थांबणार आहेत। बरं, मग मी विचारलं। मला अजून समजलं नव्हतं की आई मला हे का सांगते। आईने माझ्याजवळ येत म्हटलं, अरे अडचण अशी झाली आहे की त्यांची मुलगी प्रिया घरी एकटीच आहे। गावची परिस्थिती तुला माहिती आहे। रात्री अपरात्री मुलगी घरात एकटी राहिलेली मामांना योग्य वाटत नाहीये। शेजारी पाजारी चांगले आहेत, पण तरीही घरात हक्काचा माणूस असलेला बरा। मामा विचारत होते, अमितला वीकेंडला सुट्टी असेल तर 2 दिवसांसाठी पाठवून देशील का? प्रियालाही सोबत होईल आणि मामांचीही काळजी राहणार नाही। आईचे हे बोलणे ऐकले आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला। हातातला चहाचा कप जणू काही सेकंदासाठी तिथेच गोठला। प्रिया माझी मामी बहीण, मामाची एकुलती एक मुलगी। आम्ही लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तासनतास एकत्र खेळायचो। विहिरीवर पोहायला जाणं, आंब्याच्या बागेत लपाछपी खेळणं, एकमेकांशी भांडणं, कितीतरी आठवणी मनात दाटून आल्या। पण जशी आम्ही मोठे झालो तसा आमचा संपर्क कमी झाला। मी शहरात शिकायला गेलो आणि ती गावातच कॉलेज करू लागली। गेल्या 2-3 वर्षात आमची साधी समोरासमोर भेटही झाली नव्हती, पण सोशल मीडियावर मी तिचे फोटो पाहत असे। प्रिया आता लहान राहिली नव्हती, ती प्रचंड सुंदर, साधी आणि एका नजरेत कोणालाही वेड लावेल अशी दिसत होती। कॉलेजच्या दिवसापासूनच माझ्या मनात तिच्याबद्दल एक वेगळाच कोपरा होता। एक सुप्त आकर्षण होतं जे मी कधीच कोणाजवळ बोलून दाखवलं नव्हतं। आज अचानक त्या प्रियासोबत 2 दिवस एकाच घरात राहण्याची संधी मिळणार होती, तेही मामा मामी घरी नसताना। माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या। काय रे, कुठे हरवलास? जमणार आहे का जायला? मी ऑफिसचं काही काम आहे, आईने माझ्या खांद्याला हलवत विचारलं। मी स्वतःला सावरलं, चेहऱ्यावरचा आनंद लपवण्याचा प्रयत्न केला आणि अगदी साध्या सुरात म्हणालो, हो आई, चालेल। तसाही मला शनिवार रविवार सुट्टीच आहे। घरात बसून
बोर होण्यापेक्षा गावाला जाऊन येतो. हवा पालट होईल आणि मामांचं कामही होईल. हो तेच तर म्हटलं, जा लगेच आवरून घे आणि दुपारपर्यंत पोहोचशील, आई समाधानाने म्हणाली. मी लगेच माझ्या खोलीत गेलो, बॅग काढली आणि 2 दिवसांचे कपडे भरू लागलो. कपडे निवडताना आज मी खूप विचार करत होतो. कोणती टी शर्ट चांगली दिसेल, कोणता परफ्यूम मारू. माझं मन एका वेगळ्याच उत्साहाने भरून गेलं होतं. बॅग पॅक करून मी घराबाहेर पडलो. एस.टी. बसचा तो 3 तासांचा प्रवास माझ्यासाठी एखाद्या योगासारखा वाटत होता. खिडकीबाहेर झाडं मागे पडत होती, थंड वारा चेहऱ्यावर येत होता. पण माझं लक्ष कशातच नव्हतं. माझ्या डोळ्यासमोर फक्त प्रियांचा चेहरा येत होता. ती आता कशी दिसत असेल, ती माझ्याशी नीट बोलेल का, तिला मी आवडेल का, की ती मला अजूनही लहानपणाचा तो लबाड अमित समजेल. माझ्या मनात एकाच वेळी अनेक प्रश्न आणि एक अनामी हुरहुर चालली होती. दुपारच्या 12:30च्या सुमारास बस गावाला पोहोचली. मी बसमधून उतरलो आणि मामांच्या घराच्या दिशेने चालत निघालो. गावाकडची ती माती, तो ओळखीचा सुगंध आणि शांतता मनाला सुखावून जात होती. चालत चालता शेवटी मी मामाच्या त्या विस्तीर्ण कौलारू घरासमोर उभा राहिलो. घराभोवती अंगण होतं, त्यात पारिजातकाचं झाड होतं. सगळीकडे शांतता पसरली होती. मामा आणि मामी सकाळीच निघून गेले होते याची मला खात्री होती. माझं हृदय आता खूप जोरात धडधडू लागलं होतं. मी पायऱ्या चढून वर गेलो आणि लाकडी दरवाजावर हलके 2 टोले मारले. काही सेकंदात शांतता होती. आतून पैजणांचा छनछन असा आवाज आला. माझ्या हृदयाची धडधड आणखीन वाढली आणि कडी उघडण्याचा आवाज झाला. दरवाजा हळूच उघडला गेला. समोर प्रिया उभी होती. तिला पाहताच माझे शब्द जणू गळ्यातच अडकले. पिवळ्या रंगाचा साधा कुर्ता आणि पांढरं लेणं घातलेली प्रिया अत्यंत देखणी दिसत होती. तिचे ओले मोकळे केस तिच्या पाठीवर आणि खांद्यावर रेंगाळत होते, ज्यातून अंघोळीच्या साबणाचा हलका सुगंधी वास येत होता. तिच्या कपाळावरची छोटीशी टिकली आणि तिच्या डोळ्यांमधील निरागसता पाहून मी स्तब्ध झालो. ती खरोखरच खूप बदलली होती. आधीपेक्षा कितीतरी पटीने जास्त सुंदर झाली होती. तिने मला पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक आश्चर्याचा आणि प्रचंड आनंदाचा भाव आला. तिच्या ओठावर एक उमललेलं हसू आलं, ज्यामुळे तिचे गाल हलकेच फुगले. अरे अमित, तू? बापरे, मला विश्वासच बसत नाहीये, प्रियाने आनंदाने जवळपास ओरडतच म्हटले. हो मीच आहे, ओळखलं नाही का? मी हसतच म्हणालो. माझा आवाज थोडा अडखळत होता. असं कसं ओळखणार नाही, पण आई बाबा तर म्हणाले होते की तू खूप बिझी असतोस, कदाचित तुला यायला जमणार नाही. मला तर वाटलं होतं की आजची रात्र मला एकटीला काढावी लागेल. खूप छान केलंस रे तू आलास, असं म्हणत तिने मला बाजूला होऊन आत येण्यासाठी जागा दिली. मी घरात पाऊल ठेवलं. मामांच्या घरातली ती जुनी ओळखीची मांडणी तशीच होती, पण आज त्या घरात मामा मामी नव्हते. पुढचे 2 दिवस या घरात मी आणि फक्त प्रिया एकत्र असणार होतो. हा विचार मनात येताच माझ्या शरीरात एक वेगळीच शहारण भरून आली. मी माझी बॅग सोफ्यावर ठेवली आणि मागे वळून तिच्याकडे पाहिलं. ती अजूनही माझ्याकडेच पाहत होती. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती, जी मला एका नव्या प्रवासाची जाणीव करून देत होती. मी सोफ्यावर बसलो तशी प्रिया धावतच आतल्या खोलीत गेली आणि काही वेळातच पाण्याचा तांब्या घेऊन आली. तिच्या हातातील पाण्याचा तांब्या घेताना आमची बोटं एकमेकांना हलकीशी स्पर्श झाली. तो स्पर्श इतका अनपेक्षित होता की माझ्या पाठीतून एक सळसळीत लहर निघून गेली. प्रियानेही
लगेच तिची नजर खाली वळवली. हातपाय धुवून घे, प्रवासाने थकला असेल, मी तोपर्यंत जेवण वाढते. तुला भूक लागली असेल ना, तिने विचारलं. हो, सकाळपासूनच फक्त चहा प्यायलो होतो आणि तुझ्या हातचं जेवण जेवायला मिळणार म्हटल्यावर मी वाटेत कुठेच थांबलोच नाही. मी थोडा हसतच म्हणालो. माझे हे बोलणं ऐकून ती आतल्या खोलीत जाताना मागे वळून हसली. तिचं ते हसणं काळजात थेट खोलवर जाऊन भिडलं. मी बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झालो आणि जेव्हा बाहेर आलो तेव्हा घरातून वरण भाताचा आणि गरम चपात्यांचा खमंग सुगंध सुटला होता. आम्ही दोघे किचनमध्ये पाटावर जेवायला बसलो. प्रियाने माझ्या ताटात छानपैकी वांग्याची भाजी, मऊ वरण भात आणि साजूक तूप वाढलं. कशी झाली भाजी? मी पहिल्यांदाच आईबाबांशिवाय एकटीने बनवली. तिने अगदी उत्सुकतेने माझ्या चेहऱ्याकडे पाहत विचारलं. मी एक घास तोंडात टाकला आणि म्हणालो, अहो प्रिया, खरंच सांगतोय, शहरातल्या मोठ्या हॉटेलमध्ये अशी चव मिळणार नाही. तू तर सुगरण झालीस ग. माझं कौतुक ऐकून तिचे ते गाल पुन्हा एकदा गुलाबी झाले. काहीतरीच काय अमित, तू शहरात राहून खूप बोलायला शिकला आहेस. आधी तर माझ्याशी भांडायचा, आता एकदम शहाण्यासारखा स्तुती करतोयस. वेडी आहेस तू. तेव्हा आपण लहान होतो, आता मोठे झालोय ना, मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो. माझ्या आवाजात एक वेगळाच गंभीरपणा आला होता. प्रियाने माझ्या नजरेला नजर दिली, पण काही सेकंदातच तिने लाजून डोळे झुकवले. आम्हा दोघांनाही जाणवत होतं की लहानपणाचा तो बालिशपणा आता राहिला नव्हता. आमच्यात एक तरुण वयाचं निखळ आकर्षण हळूहळू जागं होत होतं. जेवण झाल्यावर आम्ही दोघे हॉलमध्ये आलो. दुपारची वेळ होती. बाहेर ऊन होतं, पण घरात छान गारवा होता. प्रियाने कपाटातून एक जुना फोटो अल्बम काढला. हे बघ अमित, आपली लहानपणीची गाढव पावले. ती हसत हसत सोफ्यावर माझ्या अगदी जवळ येऊन बसली. तिने अल्बम माझ्या मांडीवर ठेवला आणि एकामागून एक फोटो दाखवू लागली. ती फोटो दाखवत असताना तिचे मोकळे केस वारंवार माझ्या गालाला स्पर्श करत होते. तिच्या शरीरातून येणारा तो वेगळा उबदार आणि सुगंधी वास मला वेड लावत होता. एका फोटोत आम्ही दोघे लहानपणी नदीकाठावर चिखलात खेळत होतो. बघ ना, तू किती खोडकर होतास. मला उगीच पाण्यात ढकलून दिलं होतंस. तिने माझ्या दंडावर हलकीशी चापट मारत म्हटलं. आणि तू काही कमी होतीस का? थेट मामाकडे जाऊन चहाडी करायचीस. मी म्हणालो आणि हसलो. अल्बम पाहत असताना जेव्हा आम्ही दोघं एकत्र हसायचो तेव्हा तिचा खांदा माझ्या छातीला टेकायचा. त्या प्रत्येक स्पर्शाने माझ्या हृदयाचे ठोके चुगत होते. मनात येत होतं की देव करो आणि हा काळ इथेच थांबून जाऊ. मामा मामी नसलेलं हे घर, ही शांतता आणि माझ्या शेजारी बसलेली ही अप्सरा सगळं स्वप्नवत वाटत होतं. दुपार उलटून संध्याकाळ झाली. साधारण 5च्या सुमारास बाहेर अचानक आभाळ भरून आलं. उन्हाची जागा घनदाट ढगांनी घेतली आणि जोरदार वारा सुटला. खिडक्या दारं धडधड वाजायला लागले. बापरे, किती जोराचा वारा! पाऊस येणार वाटतं, प्रिया सोफ्यावरून उठत म्हणाली. आम्ही दोघे मिळून खिडक्या आणि दारं लावायला लागलो. घराबाहेर झाडांची पानं हवेत उडत होती आणि बघता बघता पावसाचे मोठे थेंब कौलावर पळायला लागले. टप टप आवाज करत पावसाने संपूर्ण गावाला कवेत घेतलं. पावसाळा आणि गावाकडचं वातावरण यात एक वेगळाच रोमांस असतो. पाऊस सुरू होऊन अर्धा तास झाला असेल तितक्यात अचानक विजांचा प्रचंड कडकडाट झाला आणि चक्क वीज गेली. संपूर्ण घरात एकदम अंधार पसरला. जुनं कौलारू घर असल्यामुळे आता पुरता काळोख झाला होता. प्रियाचा घाबरलेला आवाज आला. प्रिया, घाबरू नकोस, मी इथेच आहे. मी माझ्या खिशातील मोबाईल काढण्याचा प्रयत्न केला, पण तितक्यातच मोठ्या विजेच्या आवाजाने
प्रिया इतकी घाबरली की तिने अंधारातच धावत येऊन थेट मला घट्ट मिठी मारली. तिने तिचे दोन्ही हात माझ्या पाठीवर आवळले होते आणि तिचं डोकं माझ्या छातीवर होतं. मला तिच्या हृदयाची थरथर स्पष्ट ऐकू येत होती. ती थरथर कापत होती. अंधारात तिची ती घट्ट मिठी आणि तिच्या शरीराची ती ऊब मला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन गेली. मी काही क्षण स्तब्ध झालो, पण माझ्यानंतर मीही माझे हात हळूच तिच्या पाठीवर ठेवले आणि तिला स्वतःजवळ ओढून घेतलं. खोलीत संपूर्ण अंधार होता. फक्त खिडकीच्या फटीतून विजांचा चमकणारा प्रकाश अधूनमधून आत येत होता. प्रियाने मला इतकं घट्ट पकडलं होतं की मला तिचे श्वास माझ्या छातीवर जाणवत होते. पावसाचा जोर बाहेर वाढत चालला होता आणि कौलावर पडणाऱ्या पावसाचे आवाज घरात प्रतिध्वनित होत होते. प्रिया, घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. वीज येईल थोड्या वेळात. मी तिचा थरथरणारा खांदा हलकेच थोपटत म्हणालो. माझा आवाजही या वातावरणात थोडा गंभीर झाला होता. अमित, मला लहानपणापासून विजांच्या आवाजाची खूप भीती वाटते रे. त्यात आज आई बाबाही घरी नाही. तू आला नसतास तर माझं काय झालं असतं. तिने मिठीत थोडी सैल केली, पण तिचा हात अजूनही माझ्या शर्टाची कॉलर धरून होता. तिने अंधारातच तिचे मोठे डोळे वर करून माझ्याकडे पाहिलं. विजांच्या त्या क्षणिक प्रकाशात तिचे फुललेले डोळे आणि तिचे ओठ मला स्पष्ट दिसत होते. मी हळूच खिशातून मोबाईल काढला आणि त्याची फ्लॅशलाईट चालू केली. मोबाईलचा तो पांढरा प्रकाश खोलीत पसरला तशी प्रिया थोडीशी लाजून मागे सरकली. तिचे गाल भीतीने आणि माझ्या जवळ असण्याने लाल झाले होते. तिने तिचे विस्कटलेले केस कानामागे सारले. थांब, मी आधी मेणबत्ती शोधतो. मोबाईलची बॅटरी संपून जाईल, मी म्हणालो. किचनमध्ये देव्हाऱ्याजवळ मेणबत्ती आणि काळी पेटी ठेवली आहे, तिने हळूच सांगितले. मी किचनमध्ये गेलो आणि मेणबत्ती घेऊन आलो. हॉलमध्ये सोफ्यासमोरच्या टेबलावर मी मेणबत्ती लावली. ती पिवळ्या मंद ज्योत तशी देऊ लागली तसं संपूर्ण वातावरण बदलून गेलं. तो प्रकाश खूप शांत आणि रोमॅन्टिक वाटत होता. खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मेणबत्तीची ती ज्योत थरथरत होती आणि प्रिया सोफ्यावर दोन्ही पायांचे गुडघे पोटाशी धरून बसली होती. थंडीमुळे तिचं पोट हलकेच थरथरत होतं. मी तिच्या जवळ जाऊन बसलो. खूप थंडी वाजते का? हो, गावाकडे पाऊस पडला की खूप गारठा वाढतो, ती स्वतः आक्रोशून घेत म्हणाली. मी शेजारी ठेवलेली एक मऊ चादर घेतली आणि ती आमच्या दोघांच्या अंगावर पांघरली. चादर ओढताना आमचे खांदे एकमेकांना घासले गेले. आता आम्ही दोघे एका चादरीत अगदी एकमेकांना खेटून बसलो होतो. तिच्या शरीराची ऊब मला जाणवू लागली. काही वेळ शांतता होती. फक्त बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज येत होता. पण काही ही शांतता अस्वस्थ करणारी नव्हती, तर सुखद होती. अमित, प्रियाने शांतता भंग करत हळू स्वरात घातली. बोल प्रिया, तू शहरात गेल्यावर बदलला असशील असं मला वाटलं होतं. म्हणजे तुला माझ्यासारख्या साध्या गावात राहणाऱ्या मुलीशी बोलायला आवडेल की नाही अशी शंका होती मनात. तिने तिची नजर मेणबत्तीच्या ज्योतीवर खेळवत म्हटलं. तिच्या आवाजात एक भावनिक अर्थ होता. मी तिचा मऊ हात माझ्या हातात घेतला. तिने हात मागे घेतला नाही, उलट तिची बोटं माझ्या हाताच्या तळव्यात विरघळली. प्रिया, तू असं कसं विचारू शकतेस? मी शहरात कितीही राहिलो तरी माझं मन या गावात आणि तुझ्या आठवणीत अडकलेलं होतं. खरं सांगू, कॉलेजमध्ये असल्यापासून मला तुझा चेहरा खूप आठवायचा, पण भीती वाटायची की मी ही काही बोललो तर मामांना कसं वाटेल. माझं हे प्रांजळ बोलणं ऐकून प्रियाने तिची नजर मेणबत्तीहून हटवली आणि थेट माझ्या डोळ्यात टाकली. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एक अथांग प्रेम आणि ओढ दिसत होती. अमित, मलाही
नेहमी असं वाटायचं की माझ्या आयुष्यात कोणीतरी असावं जो मला न सांगता समजून घेईन. आज बाबा घरी नाहीत, पण तू शेजारी बसलायस ना, तर मला प्रचंड सुरक्षित वाटतं. असं वाटतं की हा पाऊस कधीच थांबू नये आणि ही रात्र अशीच राहावी. ती अगदी मनापासून बोलत होती. तिच्या भावनाचा बांध आता पूर्णपणे फुटला होता. आमच्यातील अंतर आता पूर्णपणे मिटलं होतं. तिच्या बोलण्यातील निरागसतेने माझ्या मनातील प्रेमाचा पूर आवरता आला नाही. मी हळूच माझा डावा हात तिच्या गालावर ठेवला. तिचा गाल कमालीचा मऊ आणि उबदार होता. माझ्या हाताच्या स्पर्शाने तिने हळूच तिचे डोळे मिटून घेतले, जणू ती या क्षणाची वाट पाहत होती. मी माझं डोकं तिच्या जवळ नेलं आणि तिच्या कपाळावर एक अत्यंत हळवा, मायाळू आणि ओलसर मुका घेतला. माझ्या ओठांचा स्पर्श तिच्या कपाळाला होताच तिच्या शरीरातून एक सुखाची लहर धावून गेली. तिने सुस्कारा सोडला आणि तिचे दोन्ही हात माझ्या पाठीवर ठेवून ती पुन्हा एकदा माझ्या मिठीत विसावली. यावेळी ही मिठी भीतीपोटी नव्हती, तर दोन जीवांच्या अतूट प्रेमाची आणि भावनिक ओढीची साक्ष होती. मेणबत्तीची ज्योत शांतपणे जळत होती आणि आम्ही दोघे एकमेकांच्या श्वासात हरवून गेलो. रात्रीचे 12 वाजून गेले होते. बाहेर पावसाचा जोर आता थोडा ओसरला होता, पण पाण्यावरून टपकणाऱ्या पाण्याचा आणि रात्रीच्या शांततेचा एक वेगळाच गुंजराव वातावरणात घुमत होता. हॉलमधील मेणबत्ती आता वितळून संपत आली होती. आम्ही दोघेही सोफ्यावरून उठून आतल्या बेडरूममध्ये आलो होतो. खोली शांत होती. फक्त खिडकीतून येणारी थंड वाऱ्याची झुळूक आणि आमच्या श्वासाचा एकमान आवाज ऐकू येत होता. प्रिया बेडच्या एका कडेला शांतपणे बसली होती. तिची नजर जमिनीकडे होती आणि ती तिच्या हाताची बोटं एकमेकात गुंफत थोडीशी लाजत होती. मेणबत्तीच्या शेवटच्या मंद प्रकाशात तिचं ते लाजळतं रूप एखाद्या स्वर्गातल्या अप्सरेसारखं दिसत होतं. मी हळूच तिच्या जवळ गेलो आणि बेडवर तिच्या शेजारी बसलो. मी तिचा डावा हात माझ्या दोन्ही हातात घेतला. तिचा हात थंडीमुळे थोडा गार पडला होता, पण माझ्या स्पर्शाने त्यात पुन्हा ऊब आली. प्रिया, मी अगदी हळू आवाजात तिला साद घातली. तिने नजर वर न करताच संकेत दिला. माझ्या मनात तुझ्यासाठी जे प्रेम आहे ते खरं आहे, पण तरीही मला वाटतं आपण जे काही करतोय ते चुकीचं तर नाही ना. मामा मामींनी माझ्यावर विश्वास ठेवून मला इथे पाठवलं आणि माझं मन एका बाजूने प्रचंड सुखावलं होतं, तर दुसऱ्या बाजूने त्यात हुरहुर होती. माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच प्रियाने तिचा दुसरा हात माझ्या ओठांवर ठेवला. तिच्या मऊ बोटांचा स्पर्श माझ्या ओठांना झाला आणि माझे शब्द तिथेच थांबले. तिने तिचे मोठे भाऊक डोळे थेट माझ्या डोळ्यात रोखले. अमित, काहीच बोलू नको. आजच्या रात्री कोणताही विचार करायचा नाही. हा चुकीचा किंवा बरोबरचा खेळ नाही. माझ्या मनात तुझ्याबद्दल काय भावना आहेत हे मला आज पूर्णपणे समजलंय. जेव्हापासून तू शहरात गेलास तेव्हापासून माझं मन फक्त तुझी वाट पाहत होतं. आज आपण एकत्र आहोत कारण दैवानेही आपली भेट घडवून आणायची इच्छा होती. आज मला फक्त तुझ्या मिठीत राहायचं आहे. प्रियाचे हे शब्द तिच्या मनाच्या कोपऱ्यातून आले होते. तिच्या आवाजात कसलाही संकोच नव्हता, तर फक्त आणि फक्त माझ्यावरचा अथांग विश्वास होता. तिच्या या शब्दांनी माझ्या मनातली सगळी भीती, सगळी अस्वस्थता क्षणात दूर पळून गेली. मी तिचा तो हात माझ्या ओठांवरून हटवला आणि तिच्या हाताच्या तळव्यावर एक घट्ट चुंबन घेतलं. प्रियाच्या चेहऱ्यावर एक तृप्त हसू उमटलं. मी हळूच पुढे झालो आणि तिचे मोकळे केस तिच्या चेहऱ्यावरून बाजूला केले. आमचे मोकळे केस तिच्या चेहऱ्यावरून बाजूला केले. आमचे श्वास आता एकमेकांना भिडत होते. मी माझी नजर
तिच्या ओठांवर खेळवली. प्रियाने संमती दिल्यासारखे आपले डोळे हलकेच मिटून घेतले. मी माझे ओठ तिच्या ओठांवर टेकवले. तो एक अत्यंत हळूवार, भावनिक आणि शांत चुंबनाचा क्षण होता. त्या एका स्पर्शात आम्ही दोघांनी जगभरातलं सगळं प्रेम ओतलं होतं. प्रियाने तिचे दोन्ही हात माझ्या गळ्याभोवती घट्ट आवळले होते. त्या शांत आणि धुंद रात्री मामाच्या घरी कोणी नसताना आम्ही दोघांनी एकमेकांच्या प्रेमात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. ते केवळ दोन शरीरांचे जवळीक साधन नव्हतं, तर दोन जीवांचं, दोन मनांचं एक सुंदर भावनिक मिलन होतं. तिच्या केसांमधून फिरणारा माझा हात, तिचा तो उबदार श्वास आणि तिच्या हृदयाची धडधड मला एका वेगळ्या सुखाचा, एका परम आनंदाचा भास करून देत होते. मी तिला माझ्या मिठीत इतकं घट्ट पकडलं होतं की आमच्यात हवेलाही जायला जागा नव्हती. त्या रात्री मी तिला जगातला सगळ्यात मोठं सुख, आदर आणि निखळ प्रेम दिलं. ती रात्र आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर, पवित्र आणि अविस्मरणीय रात्र ठरली. सकाळी जेव्हा पूर्वेला सूर्य उगवला आणि खिडकीतून कोवळं ऊन खोलीत आलं, तेव्हा संपूर्ण खोली एका वेगळ्याच प्रकाशाने उजळून निघाली होती. मी डोळे उघडले तर प्रिया माझ्या कुशीत अगदी लहान बाळासारखी शांत झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर एक कमालीचं समाधान आणि सुख स्पष्ट दिसत होतं. माझ्या हालचालीने तिची झोप मोडली. तिने तिचे फुललेले पण हसरे डोळे उघडले आणि समोर मला पाहताच ती लाजून माझ्या छातीत तिचं तोंड लपवून बसली. गुड मॉर्निंग प्रिया, मी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणालो. गुड मॉर्निंग अमित, थँक्यू सो मच. काल रात्री तू मला जे प्रेम आणि जे सुख दिलंस ते मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही. मला खूप भाग्यवान वाटतं. तिने छातीवरून डोकं वर काढत माझ्या डोळ्यात पाहत म्हटलं, वेडी आहेस तू. भाग्यवान तर मी आहे, जी मला तुझ्यासारखी सुंदर आणि मनाची स्वच्छ मुलगी मिळाली. आता हे नातं आयुष्यभराचं आहे प्रिया. मी लवकरच आईबाबांशी बोलेन आणि मामाकडे तुझा हात मागेन. मी तिचं कौतुक करत म्हटलं. माझं हे बोलणं ऐकून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. दुपारच्या सुमारास मामा आणि मामी तालुक्यावरून परत आले. नेहमीप्रमाणे मामांनी घरात पाऊल ठेवलं. त्यांना रात्री काय घडलं यांची पुसटशीही कल्पना नव्हती. पण आमच्या दोघांच्या नजरा जेव्हा एकमेकांना भिडायच्या तेव्हा आमच्यात एक वेगळं गुपित आणि एक अतूट नातं तयार झाल्याची जाणीव आम्हाला व्हायची. मामा घरी नसताना सुरू झालेली ही प्रेमाची कहाणी आता एका सुंदर भविष्याकडे वाटचाल करत होती. मामा मामी परत आल्याचा क्षण म्हणजे जणू आमचा स्वप्नवत विश्वासावर एक हळूवार झापड पडल्यासारखा होता. त्या दुपारी मामा येताच त्यांनी हॉलमध्ये बॅग ठेवली आणि हसत म्हणाले, कसा आहे रे अमित, मजा आली ना गावाकडे. आमची प्रिया तर एकटी होती, तू आल्याने तिलाही आनंद झाला असेल. मी गच्च गिळत म्हणालो, हो मामा, खूप छान होतं. तसंही शहरातल्या धावपळीतून सुटका मिळाली. प्रिया शेजारीच उभी होती. तिचा चेहरा गुलाबी होता आणि ती टी व्हीकडे पाहत असल्याचा आव आणत होती. पण तिच्या बोटांनी तिच्या कुर्त्याची कडी एकदम हाताळली होती. तिची अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. मामीने लगेच आज जाऊन चहा नाश्ता आणला. त्या चहाच्या कपात आमच्यातल्या त्या रात्रीची गोडी लपलेली होती. मामा मला विचारू लागले, अरे शेताचं काम काय आहे, कागदपत्र कुठे स्कॅन करायचे आहेत, ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे आहेत, ते बोलत होते. पण माझं मन त्या बोलण्यात नव्हतं. माझी नजर वारंवार प्रियाकडे जात होती आणि जेव्हा मामी किचनमध्ये गेली तेव्हा प्रियाने हळूच माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या ओठांवर एक गुप्त हसू खेळलं. त्या एका हसण्यात सगळं सांगितलं होतं की मी तुझे आहे आणि तू माझा आहेस, याची काळजी करू नको. संध्याकाळ झाली. मी मामांना शेताच्या कामात मदत करत होतो. प्रिया मामीला जेवणात मदत करत होती. घरात पुन्हा सगळं सुरळीत चाललं होतं.
पण आमच्यात त्या गुप्त प्रेमाची हळुवार ऊर्जा सतत वाहत होती. रात्री जेवणाच्या वेळी सगळे एकत्र बसलो होतो. मामाने आनंदात सांगितलं, अरे अमितच्यामुळे आज आपलं काम खूप सोपं झालं. सगळी कागदपत्र ऑनलाईन झाली. शहरातील मुलं कशी हुशार असतात बघा. मी नम्रपणे डोकं हलवलं, पण माझी नजर प्रियाकडे गेली. तिने तिच्या पापण्या खाली घेतल्या आणि नाकातून एक क्षणिक श्वास सोडला. तिला मामांची स्तुती ऐकून हसू येत होतं. मामी म्हणाल्या, हो अमित आता मोठा झालाय, चांगली नोकरी, चांगला पगार, आता लग्नाचे विचारही करावेत. ती बोलत असताना तिची नजर स्वाभाविकपणे प्रियाकडे गेली. मामीला कदाचित त्या क्षणी काही सुचलं नसेल, पण त्या दिशेने झालेला क्षणिक कौतुकाचा धक्का माझ्या काळजात घर करून गेला. प्रियाचा चेहरा पांढरा लाल झाला. तिने डोकं खाली घातलं आणि गप्प राहिली. मी तात्पुरता विषय बदलण्याचा प्रयत्न केला. मामा, काल रात्री इथे खूप पाऊस झाला, विजाही गेली. मी मेणबत्ती लावली होती. माझ्या बोलण्याने प्रिया अजून लाजली. ती आता किचनमध्ये पाणी आणण्याच्या बहाण्याने निघून गेली. मला वाटलं मामींना कदाचित काहीतरी संशय आला असेल, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. ती रात्र मी स्वतंत्र खोलीत झोपलो. प्रिया तिच्या खोलीत, पण मला झोप येत नव्हती. माझ्या मनात एकच विचार चालू होता, आता पुढे काय. मी तिच्याशी बोललो नव्हतो, पण तिचा तो स्पर्श, तिचं ते हसू, तिच्या डोळ्यातलं प्रेम, मी मामांशी कसं बोलणार होतो, काय म्हणणार होतो. मामा, मला तुमची मुलगी आवडते हे किती सोपं वाटतं, पण तेवढंच अवघड होतं. घरातल्या लक्ष्मीला, एकुलत्या एका मुलीला असं सांगणं ही जणू एखाद्या परीक्षेसारखी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो. बाहेर पहाटेची शांतता होती. पावसाने भिजलेल्या जमिनीवरून हलका गार वारा सुटला होता. मी अंगणात उभा राहिलो. तितक्यात मागून हलक्या पावलांचा आवाज आला. मी वळून पाहिलं तर प्रिया होती. तिने पांढरा सलवार कमीज घातला होता आणि तिच्या डोक्यावर पदर घेतला होता. ती अगदी सकाळच्या त्या कोवळ्या उन्हात चमकत होती. ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, झोप लागली का तुला? नाही, खूप विचार करत होतो. मी म्हणालो, काय विचार? तिने विचारलं. मी तिच्याकडे वळलो. तुझा आणि आपल्या पुढच्या आयुष्याचा. प्रिया, मला आजच मामांशी बोलायचं आहे. मला वाटतं आपण जितकं लपवू तितकं अवघड होईल. ती गप्प राहिली. तिच्या डोळ्यात भीती आणि आशा दोन्ही दिसत होती. ती म्हणाली, पण आम्ही बाबा खूप जुन्या विचारांचे आहेत. त्यांना सरळ सगळं ठरवून मागे आणि मुलीचं लग्न विचारून करायचं असतं. तू अचानक सांगशील तर ते रागावतील. मी तिचा हातात घेतला. तो थंडगार होता. मी म्हणालो, मी त्यांना जाणून बुजून सांगणार नाही. मी त्यांच्याशी थेट बोलेन. प्रेमाची गोष्ट लपवून ठेवण्यापेक्षा खुल्लम सांगणं बरं. मी तुझ्याशी खोटं बोलणार नाही आणि त्यांच्याशीही नाही. ती काही वेळ गप्प राहिली. मग ती म्हणाली, ठीक आहे, पण उगाचच नको. आधी चहा घे, मग विचार कर आपण कसं करायचं ते. आम्ही दोघं हॉलमध्ये आलो. मामा आधीच उठून बाहेर बैठकीत वर्तमानपत्र वाचत होते. मामी चहा करत होत्या. मी माझ्या अंगात धीर आणला. मी मामांसमोर जाऊन बसलो. माझा हात थोडा थरथरत होता. प्रिया किचनमध्ये उभी होती, पण तिची नजर माझ्याकडेच होती. मामा, मी सुरुवात केली. काय रे? मामांनी वर्तमानपत्र खाली ठेवलं. मला तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. मामांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात कुतूहल होतं. बोलणारे. मी श्वास घेतला. मला प्रियाशी लग्न करायचं आहे. त्या शब्दांनी हॉलमध्ये जणू वीज कोसळल्यासारखं झालं. मामांचा चेहरा एकदम गंभीर झाला. त्यांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवलं आणि मला पाहत राहिले. मामी किचनमध्ये थबकली. प्रियाचा चेहरा पांढरा पडला, पण ती तिथून हलली नाही. काही सेकंद पूर्ण शांतता होती. मग मामा म्हणाले, काय बोलतोयस रे? आमची प्रिया तुझ्या मामी बहीण आहे. तिला मागायचं म्हणजे कसं? आम्ही बहीण भाऊ आहोत. तू तिला कधी पाहिलं नाही, कधी विचार केला नाही. अचानक कसं त्यांच्या आवाजात संतापाची झालर होती. मी शांत राहिलो. मामा, मी तिला आधीपासून पाहतोय. मला माहीत आहे
की ती माझी मामी नाही, पण मनाच्या बाबतीत नातं मोठं नसतं. काल रात्री जी वेळ आम्ही एकत्र घालवली त्यावेळी मला जाणवलं की ती माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे. मी तिला आवडतो आणि ती मला आवडते. मामांचा चेहरा अजून गंभीर झाला. अरे तू काय म्हणतोयस हे माहीत आहे का? हे आपल्या दोन्ही कुटुंबांना मान्य होईल? समाज काय म्हणेल? आणि प्रिया काय म्हणते? तिने तुला काही सांगितलं का? मी म्हणालो, हो मामा, प्रिया ही माझ्याशी सहमत आहे. आम्ही दोघांनी याबद्दल बोललोय. मामांनी प्रियाकडे पाहिलं. तिच्याकडे प्रश्नार्थक नजर होती. प्रिया थोडीशी पुढे सरकली. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण तिचा आवाज ठाम होता. हो बाबा, मीही अमितला आवडते, पण त्याच्याशी लग्न करायचं आहे. मामा उठले. त्यांनी हातातील वर्तमानपत्र वरे भिरकावलं. हे काय चाललंय? मी माझ्या मुलीला घरात एकटं सोडून गेलो आणि या 2 दिवसात असं काहीतरी झालं, हे शक्य आहे? मामी धावत आल्या. त्यांनी मामांचा हात धरला. अरे शांत राहा. मुलांना काहीतरी वाटत असेल तर ती गोष्ट चुकीची नाही, पण आपल्याला कुटुंबाचा, समाजाचा विचार करावा लागेल. मी हळू आवाजात म्हणालो, मामी, मी समाजाला घाबरत नाही. जर माझं प्रेम खरं असेल तर मी प्रत्येकाशी बोलेन. मी शहरात स्थिर आहे, चांगली नोकरी आहे. मी प्रियाला सुखी ठेवू शकतो. मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे. मामा थोडे शांत झाले. ते बसले. त्यांनी डोक्याला हात लावला. अमित, तू माझा भाचा आहेस म्हणून मी तुला मोठ्या मनाने बोलतोय, पण हे अचानक झालेले निर्णय मला पचनी पडत नाही. आपली दोन्ही कुटुंब एकाच गावची. लोक काय म्हणतील? आणि प्रिया अजून लहान आहे, तिला आयुष्याचा अनुभव नाही. प्रिया म्हणाली, बाबा, मी लहान नाही. मला काय हवं ते मला माहीत आहे. मी अमितला आधीपासून ओळखते, लहानपणापासून. त्याच्याशिवाय दुसरा कोणी मला जमणार नाही. तुम्ही मला नाही म्हटलं तरी मी त्याच्यासोबतच राहणार. मामांना हे ऐकून धक्का बसला. प्रिया, तू आमच्याशी असं बोलतेस? तू आमची एकुलती एक मुलगी आहेस. आम्ही तुझ्यासाठी चांगला नवरा शोधू शकतो. मला शोधायचं नाही बाबा, मला मिळालाय. ती जवळजवळ रडत बोलली. मी उठलो. मी मामांच्या पाया पडलो. मामा, कृपा करा. मी तुमचा भाचा आहे, पण प्रियासोबतच माझं आयुष्य आहे. मी तिला कधीही दुखावणार नाही. मी तुम्हाला वचन देतो. मामांनी मला उठवलं. त्यांचा चेहरा खूप विचारमग्न होता. ते म्हणाले, मला थोडा वेळ द्या. मला या सगळ्याचा विचार करायचा आहे. मी आणि प्रिया बाहेर आलो. आम्ही बागेत उभे होतो. प्रिया रडत होती. मी तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. घाबरू नको, मी तुझ्यासोबत आहे. ती म्हणाली, बाबा खूप हट्टी आहेत, त्यांना पटवणं अवघड आहे. मी पटवून देईन. मी त्यांच्याशी पुन्हा बोलेल. आपल्याला वेळ द्यायचा आहे, घाई नाही. मी म्हणालो. आम्ही दोघं गप्प बसलो. तिचा हात माझ्या हातात होता. सायंकाळी मामांनी मला बोलावलं. ते बैठकीत बसले होते. मी गेलो. मामीही तिथे होत्या. अमित, बस, मला तुला काही विचारायचं आहे. मामा म्हणाले. सांगा मामा, तुझे आई बाबा याला तयार आहेत का? आणि तू प्रियाला किती वर्षात स्थिर करू शकतोस? तिथं शिक्षण, नोकरी, त्याचं काय? मी स्पष्टपणे उत्तर दिलं. बाबांना अजून सांगितलेलं नाही, पण मी त्यांना पटवून देईन. ते प्रियाला ओळखतात, त्यांना हरकत नसेल. आर्थिकदृष्ट्या मी स्थिर आहे. प्रियाला शिक्षण पूर्ण करायचं असेल तर मी तिला शहरात उत्तम कॉलेजमध्ये प्रवेश देईन. तिला नोकरी करायची असेल तर करू देईन, नाहीतर घर सांभाळू देईन. माझ्याकडे तिला द्यायला वेळ, प्रेम आणि आदर आहे. यापेक्षा मी काय देऊ शकतो? मामा हळू हसले. ते म्हणाले, तू खरोखरच बदलला आहेस. शहराने तुला सुधारले. मामी हसल्या. अमित, आम्ही प्रियाच्या आनंदासाठी काहीही करू, पण आम्हाला वेळ हवा आहे आणि तुमच्या आईबाबांशी बोलायचं आहे. तुला कळतं का? हो मामी, मी आईबाबांना सांगेन आणि मग आपण सर्वजण एकत्र बसून निर्णय घेऊ. ती रात्र मी शहराला परतलो. आईबाबांनी मला विचारलं कसं होतं का. मी त्यांना सगळं सांगितलं. प्रियाबद्दलचं माझं प्रेम, मामांशी झालेली बोलणी. बाबा शांत होते. आईला आश्चर्य वाटलं. अरे प्रिया, आमची मामेन. आम्ही, तुला कळतंय का हे किती मोठं पाऊल आहे? हो आई,
मला सगळं माहीत आहे, पण मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. बाबा पहिल्यांदा म्हणाले, अमित, जर तुझं मन खरं असेल तर आम्ही विरोध करणार नाही, पण समाजाच्या नजरेने हे नातं थोडं वेगळं आहे. बाबा, मी समाजाकरता नाही तर माझ्याकरता जगतोय. प्रिया माझी आहे आणि मी तिचा. बाकी कुणी काय म्हणतंय याचा मला काही अर्थ नाही. बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. ठीक आहे, मामांशी बोल, आम्ही तुमच्या मागे आहोत. एका आठवड्यानंतर मी पुन्हा गावी गेलो. यावेळी मी एकटाच नव्हतो. माझे बाबा, आई आणि मी तिघा मामांच्या घरी गेलो. मामा, मामी, प्रिया आणि मी आम्ही सगळे एकत्र बसलो. त्या हॉलमध्ये एक वेगळीच गंभीरता होती, पण प्रियाच्या चेहऱ्यावर हसू होतं. तिने मला हळूच डोळ्यांनी इशारा केला. आता सगळं ठीक होणार. बाबांनी सांगितलंय, आम्हाला अमितची इच्छा मान्य आहे. जर तुम्हीही तयार असाल तर आम्ही दोन्ही कुटुंबांनी एकत्र येऊन हे नातं पुढे न्यायचं. मामा खोल श्वास घेत म्हणाले, अमितने मला विचार करायला वेळ दिला. मी विचार केला. प्रिया माझी मुलगी आहे. तिचा आनंद माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. जर ते अमितला आवडते आणि अमितला ती आवडते तर मी का विरोध करावा. आपली नाती कुटुंबातलीच आहे, ती जास्त घट्ट होती. हो, मी तयार आहे. हा शब्द ऐकताच प्रियाच्या डोळ्यातून आनंद अश्रूंची धार वाहू लागली. ती मामांना मिठी मारण्यासाठी धावली. मामीही भावूक झाल्या. मामा मला म्हणाले, अमित, प्रियाची काळजी घेशील ना, तिचं सगळं सांभाळ करशील ना. मी गच्च गिळत म्हणालो, मामा, ती माझ्या जीवापेक्षा जास्त आहे. मी तिचं सगळं सांभाळेन. मामांनी हात पुढे केला. मी त्यांच्या हाताला स्पर्श केला. त्या स्पर्शात कुटुंबाचा, प्रेमाचा, मान्यतेचा, आशीर्वादाचा सगळा अर्थ होता. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही दोघं पुन्हा त्या बागेत बसलो, जिथे आम्ही पहिल्यांदा बोललो होतो. प्रिया माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. हिरवीगार झाडं, थंड वारा, दुरून येणारा पावसाचा वास, सगळं तसंच होतं. पण आता आमच्यात काही लपवण्याची गरज नव्हती. प्रिया म्हणाली, अमित, आपण खरंच हे करू शकलो. हो, तू आणि मी, आपलं प्रेम खरं होतं म्हणून. ती माझ्याकडे पाहिली. तिच्या डोळ्यात तारे चमकत होते. मला कधी वाटलं नव्हतं की हा पावसाळा माझ्या आयुष्यात असं काही घेऊन येईल. एका पावसाळी रात्रीपासून सुरू झालेलं हे नातं आता आयुष्यभराचं होईल. मी तिचा हात हातात घेतला. मी म्हणालो, प्रिया, आता पुढचा पाऊस आपण एकत्र पाहू. प्रत्येक पावसाळा आपला असेल. प्रत्येक विजेचा कडकडाट एकत्र सहन करू. प्रत्येक मेणबत्तीची ज्योत आपल्या प्रेमाची साक्ष असेल. ती असली त्या हसण्यात कोणतीही लाज नव्हती. फक्त निखळ प्रेम, आत्मविश्वास आणि एक सुंदर उद्या होती. आमचं लग्न 3 महिन्यांनी ठरलं. शहरातलं एक छान हॉल बुक केलं. मामा, मामी, माझे आई, बाबा, सगळे नातेवाईक आनंदाने तयारी करू लागले. प्रिया शहरात माझ्यासोबत आली. मी तिला एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून दिलं. तिला तिचं शिक्षण पूर्ण करायचं होतं आणि मी तिच्यासोबत होतो. लग्नाच्या दिवशी जेव्हा लाल पदरात सजली माझ्यासमोर आली, तेव्हा मला जाणवलं, या क्षणासाठीच मी आयुष्यभर तयार होतो. तिने माझ्या गळ्यात जाईची माळ घातली आणि मी तिच्या कपाळावर कुंकू लावलं. त्या क्षणी माझं जग परिपूर्ण झालं. आता आम्ही एकाच घरात राहतो. रोज सकाळी ती चहा बनवते, मी ऑफिसला जातो. संध्याकाळी परतल्यावर ती माझी वाट पाहत असते. रात्रीच्या जेवणाच्या वेळी आम्ही बोलतो. लहानपणी काय खेळलो, पावसाळ्यात काय केलं, पुढच्या पावसाळ्यात कुठे जायचं. कधीतरी ती म्हणते, तुला आठवतंय का ती रात्र जेव्हा मी घाबरून तुला मिठी मारली होती. आणि मी म्हणतो, ती रात्र मी कधीच विसरणार नाही, कारण त्या रात्री मला तुझं प्रेम मिळालं. ती लाजते आणि माझ्या छातीवर डोकं ठेवते. हीच तर खरी प्रेम कहाणी आहे, जिथे भीतीपासून सुरुवात होते पण प्रेमापर्यंत पोहोचते. जिथे पावसाळी रात्र गूढ वाटते पण तिच्यात एक नवी सकाळ लपलेली असते. आमचं हे नातं 2 कुटुंबांना एकत्र आणणारं ठरलं आणि आम्ही दोघंही आता एका सुंदर, गोड आणि प्रेमळ आयुष्याचा आनंद घेतो. ही होती अमित आणि प्रियाची प्रेम कहाणी. कधी वाटलं की एका विकेंडचा कंटाळा आणि एक पावसाळी रात्र आयुष्यात एवढा मोठा बदल घडून आणेल. पण प्रेमाला वेळेची, ठिकाणाची, परिस्थितीची बंधनं नसतात. ते फक्त मनातलं खरं नातं शोधतं. जर तुम्हालाही ही कथा आवडली असेल
तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत अशीच एक नवी रोमांचक भावनिक कथा घेऊन हजर होईन. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.